वाघमारे, आज आपल्या नात्याची नवीन सुरुवात होणार आहे। ही सुरुवात नेहमी गोडच असली पाहिजे। आणि शेवट आता आपल्या नात्याचा शेवट नसतोय वाघमारे, तर यो प्रवास आयुष्यभर असाच सुरू राहणार तुमच्या सोबत। वाघमारे, आज मी स्वप्नातच आहे असं वाटतंय मला। मला बी। तू त्या बटाटी सॉरी पप्प्या पप्प्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालत होतास ना, मला वाटलं झालं कायमचा निघून गेलास माझ्या आयुष्यातून। वाघमारे, मैत्रीत आणि प्रेमात सत्य जेव्हा कुणाचा हात पकडतो ना, ते आयुष्यभरासाठी, कळलं का? आणि तुम्हाला सोडून कोणाच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार आहे मी? तुला गमवायच्या भीतीनं सगळं खरं वाटत होत। वाघमारे, मी बोललो ना तुम्हाला, सत्य हात पकडतो ते आयुष्यभरासाठी। त्यामुळे आता ही भीती तुमच्या मनातून कायमची काढून टाका। तुझा हात हाती असताना आता कसली भीती? वाघमारे, आता आपल्या दोघांचं स्वप्न एक होताना दिसतंय मला। रात सखे तुझं सपान पाहिलं, काळजाचं फूल तुझ्या पायी ग वाहिलं। स्वप्नामधून तू जातीया हसून तू, विरहाचं ऊन सखे किती साहू ग। 7 जन्माची तुझी माझी गाठ ग, तुझं सांग वाट तुझी किती पाहू ग। मन तुझ्या माग धावा फटालाया तुझं नाव, मधावानी ग्वाड लागलं। तुझीच गधून गाई सुचना ग तुझं काही, जीवाला याड लागलं, जीवाला याड लागलं।
बस बस. काटे हो काटे, चला आले ते. चला 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 लवकर. मामी काहीतरी गोड बनवा बघा आज. आज म्हणते बस. मिस्टर अँड मिसेस काटे. कुठे कुठे चाललाय तुम्ही? चाललोय निघून. रस्ता आम्हाला जिकडे घेऊन जाईल ना तिकडे जाऊ आम्ही. पण ह्या घराचं तोंड परत बघणार नाही. ज्या घरात या रत्नाकाठीच्या शब्दाला किंमत नाही तिथं ही रत्नाकाठी थांबत नाही. ठीक आहे आत्ते. अगं मी काय म्हणते, जिकडे जायचंय तिकडे जा. पोचलीस ना आठवणीने डीजेला कॉल करायचा. हमरे वंसव ओ ही समजा सामान घेऊ कुठे निघालाय तुम्ही? जायचो नंदे, अजिबात अडवू नकस आता मला. मला इथं किंमतच नाही तर मी कशाला थांबू ग? आई आता आत्याला उशिरा का होईना तिची किंमत कळाली आहे ना, मग जाऊ दे की. आपण कशाला उगाच अडवायचं, हाय का नाही आत्ते? बाय. बया 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 शिंदे बाय, गरपडीन बाय, बनसाडीन बाय, जादवीन बाय, बनसाडीन बाय. या केव्हा बघावा बघा हवा ही वाघ मारे फॅमिली कशी माझ्या ओलाटली बघितलं का मग? अवा माझा भाऊ गेला का नाही तेव्हा मी कसला म्हणून विचार केला नाही. माझा संसार बघितला नाही का? माझा टीजा एवढा एवढा होता मी त्याचा विचार केला नाही. इकडे निघून आली का? का तर ही माझी भाऊज आहे. हिच्यासाठी मी आली. म्हणलं हिचा संसार सांभाळावा. ही त्या दोन बिन बापाच्या लेकीसरी घेऊन कशी राहणार? तिला व्यवहार कळत नाही का व्यवहार कळत नाही म्हणून मी निघून आले. पण ह्यांनी माझ्या उपकाराचं पान कसं फेडलं बघितलं का? पण राहून दे. तुम्हाला सांगते, माझ्या भावाच्या संसारासाठी मला हे घर जरी सोडून जायला लागलं का नाही तरी मी तयार आहे. काय हो वाघमारे बहिणी, आता काय झालं? आता का रुसल्यात ह्या? काय झालं नाही बघ का, ते उगाच तिचा गैरसमज झालाय. आणि जरा लांब गेली ना, फुकटचं खायला नाही मिळालं की येते परत माघारी. काय नका काळजी करू तुम्ही. ए अमरे, जरा थोबाड सांभाळून बोल सांगत्या. आणि कसला गैरसमज ग? गैरसमज बिरसमज काय नाही हो. हवा फसवलंय, मला फसवलंय, माझ्या पोराला फसवलंय. हवा हिच्या लेकीनी मला शब्द दिला होता. माझ्या लेका बरोबर या माझ्या लेकरा बरोबर तिच्या बरोबर लगीन करीन म्हणून. बघितलं का किती गोंडस आहे माझं लेकरू, ती किती गरीब आहे बघितलं का? आणि याला फसवलं तिने, पिरमाच्या जाळ्यात अडकिवलं आणि याला जुरिवलं. आणि लगीन कुणा बरोबर केलं? त्या सत्या बरोबर, गुंडा बरोबर लगीन केलं. आणि काय म्हणली माहितीये का? टवाय का काय म्हणली? म्हणली दुसऱ्या गुंडाला पकडायच्या नादात या सत्या बरोबर धोक्यानं लगीन झालं म्हणा. असं कुठं होत असतंय का? असं काय होत नसतंय. त्या गुंडाला पकडलं का नाही तेव्हा तिला सोन्याचं मेडल बी मिळालं आणि गडगंज श्रीमंत असं सासर बी मिळालं. डोळं फिरलं वा माया लेकींचं डोळं फिरलं. ते काय नाही, मला चांगलं ठावाय त्या मंजीचा त्या सत्यावर आधीपासून. काय म्हणली ती? धोक्यानं लगीन झालं म्हणली का नाही? त्या सत्याचा समजा पैसा बघून, गडगंज श्रीमंती बघून परत आणि त्या सत्याच्याच माग लागली. बाई हे सगळं असं झालंय वे? खरंच का वाघमारे बहिणी? आम्हाला तर मंजू नाकाच्या सरळ रेषेत चालणारी वाटली होती. कशाचं काय आता? काय काय सांगणार आहे सुनंदे? बोल, दे उत्तर. काय उत्तर देणार आहेत आता सुनंदे? जर का म्हणजे माझी सून झाली नाही तर तुझी अशी बदनामी करीन, अशी बदनामी करीन की तुझ्या धाकल्या लेकीचं लगीनच होणार नाही, तिला सून म्हणून स्वीकारणार नाही. कळलं का?
वाघमारे असं अचानक रडायला काय झालं? मग काय करू सत्य? आयुष्यात असा आनंदाचं क्षण येईल असं कधीच वाटलं नव्हतं. तू मला प्रपोज करायचं ठरवलंस तेव्हा मला बी चैन पडत नव्हतं. कधी एकदा तुला हो म्हणते असं झालं होतं. पण मी नको त्या गोष्टीला घाबरले आणि तुला नकार दिला. माझ्या नकारामुळे तुला लई त्रास झालाय सत्य. तुला खूप प्रयत्न करावे लागले हे सगळं घडवून आणायला. माझ्यामुळे तुला लई सहन करायला लागले. शांत व्हा वाघमारे, शांत व्हा. वाघमारे कसं असतंय, प्रेमात थोडे वाढातण झालीच पाहिजे बा. सहजासहजी मिळालं ना तर प्रेमाची किंमत राहत नाही. पण वाघमारे तुम्ही ना जरा जास्तच हट्टी आहे बघा. अहो तुमचं माझ्यावर प्रेम आहे वधवून घ्यायला किती वेळ लागला आम्हाला. आम्ही आपलं आत्ता बोलतील नंतर बोलतील, आत्ता वय म्हणतील नंतर वय म्हणतील अशी आशा लावून बसलो होतो. पण कुठलं काय. बास की आता किती ऐकवशील. सॉरी, आता नसते मी तुला सोडत. आता मी तुम्हाला जाऊच देणार नाही तर. आता काय झालं वाघमारे? सत्या लईच उशीर झालाय आपल्याला. अहो मग होती की उशीर. आता कोण आपली वाट बघत बसले तेव्हा. अजून थोडा वेळ थांबू येतच. सत्या आत्या आधीच कावली. उगाच घरात जाऊन गोंधळ घालत असणार. तुमची आत्याबाई तेच करणार. तिला दुसरं काही येतंय का तेव्हा? सगळं ठीक असेल ना घरात? कारण कोणाचाच फोन नाही आला अजून. आपण दोघं सोबत आहे ना, त्यामुळे डिस्टर्ब करत नसतील आपल्याला. वय पण आता घरात सगळं माहिती आहे म्हणून रोज रोज उशीर करणं बरोबर नाही ना. आपण काय भेटतच राहू रोज. ये बलमा ये. कसं आहेस? घरातले कसे सगळे नीट आहेत ना? एवढं गोड गोड का बोलतोय आणि एवढी विचारपूस का करतोय? घरचे सगळे ठीक आहे? काम काय होतं? हा बघ, काम होत राहतील रे, पण ते जाऊ देत. तू काय घेणार ते सांग. चहा, कॉफी, थंड गरम की आपलं थोडंसं? नाही नको. तात्यासाहेबांच्या घरी फक्त काम एक काम. सत्याचा नियम आहे आणि नियम आम्ही काटेकोरपणे पाळतो. ठीक आहे, तुला काम हवंय ना, हे घे. काय आहे? अरे यात काही महत्वाच्या लोकांची यादी आहे. बँकेचे संस्थापक आहेत, साखर कारखान्याचे संचालक आहेत, दूध संघाचे संचालक आहेत. तात्यांनी या सर्वांना सड हाताने मदत केली. म्हणजे कसं आहे ना, आता त्या मदतीचा मोबदला घेण्याची वेळ आली. प्रचाराला काही आपल्याला फंड लागणार आहेत, ते आपल्याला यांच्याकडनं गोळा करायचे. आणि हे महत्वाचं काम तुला सोपवलंय. नाही, जमणार नाही. सत्य प्रचार प्रमुख आहे आणि हे काम सत्याच्या हातातनं झालं पाहिजे. अरे बलमा, तू किती दिवस त्या सत्याच्या मागं पुढे करणार आहेस? तुला स्वतःचं काही अस्तित्व आहे की नाही? तुला मोठं व्हायचं नाही आहे का स्वतःला? अरे तुझ्या मेहनतीचं चीज कधी होणार? एक लक्षात ठेव, त्या सत्याचं कुठल्या कामात नीट लक्ष नाही आहे. आता तो संसारात अडकणार. हे बघ, तात्यासाहेबांनी मला आत्ता फोन करून सांगितले त्या सत्याला झाप. त्याचं कामात बिलकुल लक्ष नाही आहे. आणि हे बघ, तुम्ही कुठं गायब होता, कुणासोबत होता, काय करत होता ह्याची खबर आहे रे मला. तुम्ही पक्षाच्या कामासाठी बांधील आहात की सत्याच्या? आणि कसं आहे ना, त्या सत्याच्या पुढं मागं करून तुला काय मिळणार आहे? काय असतं, एका मोठ्या झाडाच्या सावलीखाली छोटं रोपटं कधी मोठं होत नाही रे. जर तुला मोठं व्हायचं ना, तर तू तुझं अस्तित्व जप. जरा विचार कर, समजलं? कसं आहे ना पंकज, सत्याच्या सावलीखाली राहून मोठं व्हायचं का काय करायचं ते आमचं आम्ही ठरवू. आणि मग अशी घरातला जो नियम सांगितला ना, तसं आमच्या मैत्रीचा पण एक नियम आहे. मोठं व्हायचं तर एकमेकांसोबतच, आणि मैत्रीत कधी गद्दारीचा डाग लागून द्यायचा नाही. आणि मैत्रीत बेईमानी करून तर मोठं कधीच व्हायचं नाही. कळलं असेल तुला? तू एवढा हुशार आहेस. चला येतो.
मंडळ आपला आभार आहे. आवा आता मी वेगळं काय सांगणार अजून तुम्हाला. तुम्ही तर समजा जणी माझ्या जवळच्याच आयचा. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलंय. अवा ह्या माया लेकी का नाही पैसा बघितला म्हणलं की यांचं डोळं फिरते. ती काय सांगू अजून तुम्हाला. त्या सत्याकडचा बी पैसा संपला का नाही तर ही त्या सत्याला बी सोडून द्यायला कमी करणार नाही आणि दुसरा कोणतर शोधायला बी कमी करायची नाही. दादा अरे बघतोयस ना खरं तुझ्या लेकीच्या करामती. तू जर असतास का नाही तर तिची असं वागायची हिंमत झाली नसती ना. पण माझी अशी गत झाली नसते ना दादा. वन्सप तुम्ही उगाच समत्यांसमोर तमाशा नका करू. ते आपल्या घरातला विषय जी काय भांडायचे ना ते घरात जाऊन भांडू. की तसा दारात नको तमाशा करूस. आवा दीपक दादा तुम्ही सांगा मला सांगा एकदा लगीन मोडलेल्या पोरगीला कोण सून म्हणून करून घेईन. पण मी तयार झाले होते. मी माझं मोठं मन दाखवून माझ्या मंजीला परत सून म्हणून करून घेणार होते. पण नाही तरी बी ती म्हणजे त्या सत्याच्याच माग आहे. काय करायचं मग सांगा. मग तुम्ही सांगा मला. जिथं माझ्या शब्दाला मान नाही तिथं ही रत्नाकाठी थांबत नाही. चालले मी निघून. काय डीजेला बोलवा. मी नाही बोलवत तूच बोलव. डीजा हे डीजा हा बघ डीजा. आता आम्ही इथलं गेलो का नाही की तू मागणं कालवा कराय सुरुवात कर. रडाय सुरुवात कर. तू काय म्हणायचं माझं मम्मी पप्पा मला पाहिजे ती. माझं मम्मी पप्पा मला पाहिजे ती. त्याच्याशिवाय मी जेवणारच नाही असं म्हण आणि कालवा कर. काय मम्मी अरे मला वाटलंच होतं तू अशी सहज कशी जाशील घर सोडून. पण सॉरी मी तुम्हाला कुठली बी मदत करणार नाही. हे असं नाटक करता नाही येणार मम्मी मला. आणि मी काय म्हणतो तू आणि पप्पा काही दिवस जाच गावाला आणि मग या. मामी एवढ्या चांगल्या आहेत तेव्हा बी तुम्हाला घेतील घरात. उगीच नाही मी तुला बिनभुरशाचा आमदार म्हणित. आमचंच नाणं खोट त्याला कोण काय करणार आहे. दिजा आई बाबा निघून गेले ना तेव्हा किंमत कळन तुला. पूजा येऊ का ग बाय. जरा ध्यान दे बर का. आता मी नाही इथं घोरपडेन बाय. येते बर का. जरा ध्यान ठेवा. शिंदे बाई येऊ का. नका अडवू नका आता मला अजिबात. जादवीन बाई येऊ का. आता काय करायचं आलंय आमच्या नशिबात. काय ग सुनंदे मंजू खरंच सत्यावर लग्न करणार आहे. होय होय वाघमारे परत लग्न करणार आहेत माझ्यासोबत. आणि हे बघा वाघमाऱ्यांचं आणि माझं एकमेकांवर मनापासून प्रेम. आणि हा आमचं लग्न अपघातानंच झालं होतं. पण जेव्हा लग्नानंतर आम्ही एकत्र राहिलो तेव्हा माझा जीव जडला वाघमाऱ्यांवर. आणि वाघमाऱ्यांचं सुद्धा माझ्यावर तेवढंच प्रेम आहे. आणि काय हो तुम्ही ह्या कपटीबाईचं एवढं ऐकताय. असं असेल ना तर मग विचारा यांना. विचारा की पोलिसांनी यांना का उचलून नेलं होतं.
का 4 दिवस त्या जेलमध्ये होत्या विचारा. काय हो आत्याबाई, वाघमाऱ्यांबद्दल खोटं बोलताना तुमची जीभ लई चुरू चुरू चालते ना. मग आता जरा स्वतःबद्दल खरं सांगा की. सांगा या सगळ्यांना तुम्ही का जेलमध्ये गेला होता ते. होय काटे बाई, काय झालं होतं? आम्ही बघितलं होतं तुम्हाला पोलीस घेऊन जाताना. होय काहीतरी झालं होतं, पण काय झालं होतं ते माहित नाही मला. सांगा ना मला काय झालं. अगं मी सांगते की तुला. हिच्यावर मंजूला छळ करण्याचा आणि तिला किडनॅप केल्याचा आरोप होता. तक्रार केली होती म्हणून पोलिसांनी हिला घेऊन गेले होते. अगं हीच करू शकते, लई तू छोटी बाय आहे. होय बघावं तेव्हा ही बाया दंगाच घालत असते घरात. मी दंगा घालत्या? हा आवाजात बिनबाई तुम्ही तर असं बोलू ना गावा. आवा तुम्ही माझ्याकडनं वाटी वाटीच्या पावडर घेऊन गेला सा, साखर घेऊन गेला सा, बाटल्याच्या बाटल्या मी तेल दिलं तुम्हाला, पण कवा माघारी मागितलं नाही. आणि तुम्ही माझ्याबद्दल असं बोलताय काय? नाही व ही समजा खोटा आहे, समजा खोटा आहे. ह्या सत्याने का नाही माझ्या खोटा पिल्यान करून मला अडकिवलं, दुसरं काय नाही. तुम्ही हे सगळं खोटं असं ओरडून ओरडून सांगताय, मग आम्ही बी तुमचं पाप ओरडून सांगू का सगळ्यांना की तुम्ही वाघमाऱ्यांना आणि त्यांच्या आईंना काय धमकी दिली होती ते, कसं स्वतःच्या भाचीच्या जीवावर उठलं होतं ते सांगू का या सगळ्यांना. आता नुसतं बघत नका बसू. एवढ्या बॅगा भरल्यात तर त्या उचला आणि लागा वाटाला. चला. हो तुम्हाला काय वेगळं सांगायचं काय? इकडं बाहेर निघा. आपलं नाटक आपल्या चांगलं आलंय. आता खरंच गावाला जायला लागते की काय? काय बोलला का टीचर? वंश खरंच घर सोडून गेले असतील. आई आता गेलं तर जाऊ देत की, आपल्याला काय करायचंय. आणि बघ असं पण लय दिवस ते बाहेर थांबणार नाहीत. ते फुकटचं खायला भेटतंय ना त्यांना. येतात बरोबर माघारी थोड्या दिवसांनी. आणि आई मी काय म्हणतोय, जर त्या खरोखर घर सोडून गेल्या तर काय फरक पडतोय? तसं बी त्यांच्यामुळे किती त्रास झालाय तुम्हाला, किती भोगावं लागलंय. ते खरंय, पण असं आपल्याच घरातल्या माणसाला बाहेर ठेवणं बरोबर नाही. किती बी झालं तरी आत्या आहे माझी ती. बरोबर बोलते मंजू. आणि सत्यजित राव जेव्हा हे गेले ना तेव्हा त्याच आमच्या मदतीला धावून आल्या त्या. आणि आईन अडचणीच्या काळात त्यांनी आम्हाला मदत केली आणि हे विसरून नाही चालणार आम्हाला.